तुमचा पहिला प्रश्न आहे, मलेरिया दिन कधी साजरा केला जातो? तुमचे ऑप्शन आहेत 16 एप्रिल, 25 एप्रिल, 20 एप्रिल, 7 एप्रिल. मलेरिया दिन हा 25 एप्रिलला साजरा केला जातो. त्यामुळे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, इंस्टाग्राम ही कोणत्या देशाची कंपनी आहे? तुमचे ऑप्शन आहेत अमेरिका, जपान, चीन, भारत. इंस्टाग्राम ही अमेरिकेची कंपनी आहे. त्यामुळे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. तुमचा तिसरा प्रश्न आहे, जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो? तुमचे ऑप्शन आहेत 2 डिसेंबर, 4 डिसेंबर, 1 डिसेंबर, 3 डिसेंबर. जागतिक एड्स दिन हा 1 डिसेंबरला साजरा केला जातो. त्यामुळे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. तुमचा चौथा प्रश्न आहे, अणुबॉम्बचा शोध कोणी लावला? अणुबॉम्बचा शोध हा जुलियस रॉबर्ट ओपनहायमर याने लावला. त्यामुळे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. तुमचा पुढचा प्रश्न आहे, बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तुमचे ऑप्शन आहेत केरळ, गुजरात, सिक्कीम, कर्नाटक. बांदीपूर राष्ट्रीय उद्यान हे कर्नाटक राज्यात आहे. त्यामुळे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. तुमचा 6वा प्रश्न आहे, दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला व्यक्ती कोण होता? तुमचे ऑप्शन आहेत मॅगेलेन, रोआल्ड अमेंडसेन, फेडरिक युकूक, पेरी. दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला व्यक्ती हा रोआल्ड अमेंडसेन होता. त्यामुळे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. तुमचा 7वा प्रश्न आहे, GST लागू करणारा पहिला देश कोणता होता? तुमचे ऑप्शन आहेत कॅनडा, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जर्मनी. GST लागू करणारा पहिला देश हा फ्रान्स होता. त्यामुळे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. तुमचा 8वा प्रश्न आहे, GST परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? तुमचे ऑप्शन आहेत पंतप्रधान, SEBIचे अध्यक्ष, RBI गव्हर्नर, केंद्रीय अर्थमंत्री. GST परिषदेचे अध्यक्ष हे केंद्रीय अर्थमंत्री असतात. त्यामुळे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. तुमचा 9वा प्रश्न आहे, मोबाईल फोन वापरल्याने कोणता आजार होतो? तुमचे ऑप्शन आहेत कर्करोग, ऑप्शन बी TB, ऑप्शन सी मेंदूतील गाठ, ऑप्शन डी हृदयाचे आजार. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मेंदूतील गाठ. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात घनदाट चंदनाची जंगले आहेत? तुमचे ऑप्शन आहेत कर्नाटक, सिक्कीम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.